तर दिवसभरात आज पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। यवतमाळमध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार। ब्राह्मणवाडामध्ये नाल्याला पूर आल्यानं अंत्ययात्रा घेऊन जाताना ग्रामस्थांची कसरत। नाल्यावरील पूल उंच करण्याची गावकऱ्यांची मागणी। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अनेक गावात पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी। अनेक ठिकाणी शेती जलमय। पैनगंगा नदी काठावरील गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। चिपळूणमधील मुसळधार पावसामुळे सकल भागात पाणी साचलेलं आहे। वशिष्ठी नदीचं पाणी बाजार पुलाला टेकलेलं आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलं। संगमेश्वर बस स्थानक परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। गड नदीचं पाणी मागझण बाजारपेठेमध्ये शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। नाशिकच्या मालेगावामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। वाशिममध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। शासनानं विशेष मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यातील खंडाळा शिंदे परिसरातील आडोळ लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरलेला आहे। प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आजही पावसाचा जोर कायम राहिल्यास गावात पाणी शिरण्याचा धोका आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील धारखेड्यामध्ये नाल्याचं पाणी शेतात घुसल्यानं आता पीक पाण्याखाली गेलेलं आहे। सोयाबीन, कापूस, मूग, उडदासह इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। हिंगोलीच्या वसमतमधील पांगरा शिंदे शिवारामध्ये ओढ्यावरील पूल खचलेला आहे। ओढ्यावरील पूल खचल्यानं मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला।